नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती येत्या 12 डिसेंबरला विविध सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरी होणार आहे। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या स्वतः या सर्व उपक्रमात सहभागी होणार आहेत। 12 डिसेंबरला जन्मणाऱ्या बालकांच्या मातांना सन्मान तसेच रक्तदान, श्रमदान व अन्नदानही या दिवशी त्या करणार आहेत। दरम्यान मुंडे साहेबांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावागावात न्या, त्यांना समर्पित असा दिवस साजरा करा असं आवाहन त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना केले। या संदर्भात पंकजाताईंनी एक व्हिडिओ संदेश त्यांच्या सोशल मीडियावर जारी केलाय। त्या म्हणाल्या, या दिवशी मी काय करणार आहे याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप उत्सुकता असेल। मी आणि तुम्ही मिळून जर कार्यक्रम केला तर त्याच्यामध्ये सुसूत्रता येते। मी आपल्या सर्वांना माझा दिनक्रम सांगेल, त्याप्रमाणे जर आपण आपला दिनक्रम त्या दिवशी जोडला तर आपल्या कार्यक्रमांमध्ये साम्य नक्कीच बघायला मिळेल। त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करणार आहे। मुंडे साहेबांच्या विचारांच्या शतायुषी होण्यासाठी हे माझा प्रयत्न असेल। मुंडे साहेब शतायुषी व्हावे, आपले वडील दीर्घायुषी व्हावे असं प्रत्येक मुलीला वाटतं। आपला नेता मोठा व्हावा असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं। मुंडे साहेबांच्या बाबतीत तसं घडलं नाही का, तर मुंडे साहेबांचे विचार तर शतायुषी किमान व्हावे, त्याही पेक्षा मोठं व्हावे, त्यासाठी मी ईश्वराला प्रार्थना करणार आहे। मुंडे साहेबांची जी विचारधारा होती त्याप्रमाणे प्रार्थना केवळ वैद्यनाथाला करून भागणार नाही, तर मी मस्जिदीत देखील जाणार आहे आणि तदनंतर मी बौद्ध विहारात देखील जाणार आहे। मुंडे साहेब हे सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या लोकांना हवंहवसं वाटणारं असं नेतृत्व होतं। त्यामुळे मुंडे साहेबांची प्रार्थना देखील सर्व धर्माच्या, सर्व विचारांच्या लोकांच्या पद्धतीने झाली पाहिजे असा माझा आग्रह आहे। त्यामुळे मी अशी प्रार्थना त्या दिवशी करणार आहे। त्यानंतर गोपीनाथगडावर जाऊन मी मुंडे साहेबांचं दर्शन घेणार आहे आणि मुंडे साहेबांच्या जेवढे पदार्थ आवडत होते त्या पदार्थाचं ताट तयार करून तो नैवेद्य मी समाधीच्या तिथं दाखवून मुंडे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा माझा प्रयत्न असणार। राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं त्याबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात आला असून त्यापैकी आज सकाळपर्यंत 1690 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं असून सुमारे 634 कोटी रुपयांचं वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती आज प्रश्नोत्तराच्या तासात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली आहे। 24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित पीक विमा कंपनींना 25% अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या रस्त्यावरून आधी सूचना काढण्यात आल्या होत्या। मात्र त्या विरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावरील अपील केलं होतं, ते फेटाळून लावल्यानंतर काही पीक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केलं होतं। या दरम्यान राज्य शासनाच्या वतीनं हवामान तज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कंपन्यांच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडलं। काही विमा कंपनीचे अपील अद्याप सुनावणी स्तरावर आहेत, ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे असंही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले। विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या। त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम 1000 पेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये पीक विमा दिला जाईल, याबाबत कार्यवाही सुरू आहे असंही धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या 83व्या वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुधामते गुट्टे, समन्वयक शहर अध्यक्ष ऍडव्होकेट जीवनराव देशमुख यांनी सांगितले। खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 12 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता घाटनांदूर येथील गुरुदास सेवा आश्रम घाटनांदूर येथे वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांना उबदार, ब्लँकेट, चादर वितरण, मिठाई वाटप करून केक कापून अभिषेकचिंतन करण्यात येणार आहे। तर सायंकाळी 6 वाजता खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाची पूजा, पायऱ्यावर दीपोत्सव, मिठाई वाटप करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते
तसेच खासदार पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ सुधामतीताई गुट्टे, समदभाई शहराध्यक्ष ॲडव्होकेट जीवनराव देशमुख, परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आले. परळी तालुक्यातील मौजे मांडेगेल नागपिंपरी येथे मंजूर झालेले सब स्टेशनचं काम त्वरित सुरू करा या मागणीचं निवेदन नागापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिभैया मुंडे बबलू शेठ यांनी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ दीपा मुक्ताई मुधोर मुंडे यांना सादर केलं. निवेदनात असं म्हटलंय की मांडेगेल नागपिंपरी येथे सब स्टेशन मंजूर झालेले, त्यासाठी लागणारी जमीनही संपादित करण्यात आली आहे, परंतु प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही. या सबस्टेशनमुळे मांडेखेल, नागपिंपरी, वाघाळा, बोदेगाव, कावळ्याची वाडी, माळहिवरा, गोपाळपूर, सोनहिवरा आदी गावांना फायदा होणार आहे. सबस्टेशन नसल्यामुळे जवळ असलेले नागापूर सबस्टेशन येथे नेहमी तांत्रिक बिघाड होतो, त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान होतं. परिणामी पिके वाळून जातात. माहे सप्टेंबर ते जुलै महिन्यापर्यंत व्होल्टेज पुरत नसल्यामुळे याचा पिकावर परिणाम होऊन शेतकऱ्यांच्या मोटारी चालत नाहीत. विशेष म्हणजे नागपिंपरी, बोदेगाव, कावळ्याची वाडी, माळहिवरा, गोपाळपूर या गावातील पाणी पुरवठा योजना नागापूर सबस्टेशनवर चालतात. हे सबस्टेशनचं काम त्वरित सुरू झाल्यावर नागापूर सबस्टेशनवरील व्होल्टेजचा ताण कमी होईल. त्यामुळे या प्रश्न गांभीर्याने दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा आणि सबस्टेशनची त्वरित उभारणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी विनायकराव गडदे, भागवतराव सलगर, हरिभाऊ मुंडे, आनंद सलगर, धनंजय कावळे आदी उपस्थित होते. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले राजकीय कार्य करत असताना त्यांनी सामाजिक कार्यातही आपला वेळ देऊन सर्वसामान्य व गोरगरीब यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके यांनी केले. संग्राम या ठिकाणी रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या निवासस्थानी ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके यांची तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या संचालकपदी व तुळशीराम पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ॲडव्होकेट रणजित सोळंके, आदर्श व्यक्तिमत्व राजाभाऊ गिराम, ज्येष्ठ व्यक्तिमत्व माणिक गिराम, राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते व्यंकटराव हरनावळ, ग्रामपंचायत सदस्य अंकुश दत्तात्रय गिराम, प्रभाकर गिराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते बबन कोकाटे, मुक्तेश्वर गिराम, बबन काळे, महेश टिंगरे, दत्तात्रय गिराम, कोकाटे, प्रमोद आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके यांनी अनेक सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेऊन त्यांनी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचीच पावती म्हणून त्यांची राज्य कापूस पणन महासंघाच्या संचालकपदी तिसऱ्यांदा निवड झाली असून सांगून वैजनाथ सोळंके म्हणाले की नुकतीच राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते तुळशीराम पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तुळशीराम पवार यांनीही मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माझी निवड आमदार धनंजय मुंडे साहेबांनी केली. माझ्यावर विश्वास ठेवला, या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं मत महाराष्ट्रात पक्षाचं काम करून शेवटी उपस्थितांचे आभार राजाभाऊ गिराम यांनी मानले. शहरातील पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभागात महाकवी सुब्रमण्यम भारती यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कैलास तांदळे, तर प्रमुख पाहुणे पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे, तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अणकाडे सर, शाळेचे पर्यवेक्षक इंगळे सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाकवी सुब्रमण्यम भारती व शिक्षण महर्षी कैलासवासी विठ्ठलरावजी तांदळे सर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांनी महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले की सुब्रमण्यम भारती हे अर्वाचीन तामिळ काव्यात नवयुग निर्माण करणारे श्रेष्ठ कवी. जन्म एट्ट्यापुरम येथे बालपणीच त्यांचीच शीघ्र कवित्व शक्ती दिसून आली. सुबोध, रसाळ वाणी या सर्जनशील प्रतिभा यामुळे लहान वयातच त्यांना लोकप्रियता लाभली. भारती विद्यादेवी सरस्वती अर्थी ही पदवी त्यांना लहान वयातच रसिकांना बहाल केली. तिरुनेली येथील हिंदू कॉलेजात त्यांनी काही काळ इंग्रजीचे शिक्षण घेतले. साध्या सोप्या भाषेत त्यांनी काव्यरचना केल्यानं ते जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले व खऱ्या अर्थानं लोककवी बनले. सुब्रमण्यम भारतीचा काळ हा राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाचा व सामाजिक सुधारणांचा होता. हा काळाचे तीव्र पडसाद त्यांच्या व्यक्तिमत्वात व वाङ्मय निर्मितीत दिसून येतात. त्यांनी आपल्या काव्यातून सामान्य जनतेला स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा दिली.
मराठा, ओबीसी, धनगर व इतर समाजाचे विविध उपोषण आंदोलन सभा सध्या सुरू असून जिल्ह्यात राजकीय हालचाली व घडामोडीमुळे मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, धरणे आंदोलनं, रास्ता रोको यासारखे आंदोलनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले. जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणं, वाद्य वाजवणं किंवा कोणतीही कृती जी देशाच्या संविधानातील मूल्यांचा विरुद्ध असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहोचवणार असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहोचवणारी असेल, व्यक्तिमत्वाच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन यासाठी मनाई आहे. 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येणार नाही. मिरवणुका, मोर्चे काढता येणार नाही. कोणताही मोर्चा, सभा, मिरवणूक तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेणं आवश्यक राहील. तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस लागू राहणार नाही व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय 15 दिवसापेक्षा जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.